आज मी तुमच्यासमोर ब्रेड पिझ्झाची रेसिपी घेऊन आलेली आहे। खूप सोपं आहे करायला आणि टेस्टी पण खूप लागतं। लहान मुलांच्या तर आवडीचा विषय आहे हा पिझ्झा बर्गर वगैरे आणि अगदी घरच्या साहित्यापासून हा ब्रेड पिझ्झा तयार होतो। जास्त काहीही साहित्य लागत नाही, अगदी मोजके साहित्य आहे। तर चला आपण बघूया या ब्रेड पिझ्झासाठी काय काय लागतं। तर इथे बघा मी शिमला मिर्च घेतलेली आहे। इथे एक मध्यम आकाराची शिमला मिर्च म्हणजे पिवळी, लाल आणि हिरवी अशा मध्यम आकाराच्या 3 मी शिमला मिर्च कट करून घेतलेल्या आहेत। ओबडधोबडच कट केलेले आहेत आणि एक कांदा, जास्त काही वापरायचं नाही। जर तुमच्याकडे लाल किंवा पिवळी शिमला मिर्च नसेल तर तुम्ही फक्त हिरवी शिमला मिर्च वापरली तरीही चालेल। आपल्याला फक्त खायचं आहे, आपल्याला कोणालाही तो ब्रेड पिझ्झा दाखवायचा नाही। तर इथे माझ्या घरामध्ये होती म्हणून मी वापरली आहे। आणि जिथे ती लाल शिमला मिरची दिसते तिथे तुम्ही टोमॅटोही वापरू शकता। तर इथे 2 मी चीज घेतलेले आहेत, क्यूब घेतलेले आहेत चीजचे। इथे बटर घेतलेलं आहे, छोटं एक असतं लहान आकाराचं ते बटर घेतलेलं आहे। आणि इथे आहेत ब्रेड, 3-4 स्लाइस आहेत ब्रेडच्या। तर तेवढ्याच लागणार आहेत, म्हणजे मी त्यामध्येच करणार आहे। त्याप्रमाणे मी भाजी वगैरे घेतलेली आहे। भाजी म्हणजे शिमला मिर्च कट करून घेतलेली आहे। इथे आहे टोमॅटो सॉस, आपला जो रेग्युलर टोमॅटो केचप वगैरे असतं ते। इथे मोठं पॅकेटच मी घेतलेलं आहे, जे आपल्याला रेग्युलर लागतच असं म्हणून मोठंच पॅक ठेवते मी। आता इथे आहे मेयोनीज, हे नाही वापरलं तरी चालेल। मी सांगितलं आहे की माझ्या घरामध्ये साहित्य होतं म्हणून हे मी वापरलेलं आहे। पिझ्झा सॉस आणि हे तंदुरी मेयो आहे, जे आपण बर्गरला वगैरे किंवा वडापाव वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये पण टाकून खातो। इथे आहे शेजवान चटणी आणि हे सगळे साहित्य माझ्या घरामध्ये होतं म्हणून मग मी वापरत आहे। आणि इथे पिझ्झावरती जो आपण मसाला टाकतो तो आहे। तुम्ही यामध्ये फक्त टोमॅटो सॉस किंवा एखादा कुठला जर तुमच्या घरामध्ये मसाला वगैरे असेल, आता इथे मी चिली फ्लेक्ससुद्धा घेतलेला आहे बघा, कारण माझ्या घरामध्ये अशा गोष्टी होतच राहतात, त्यामुळे मी हे थोडं जास्त आणून ठेवते। आणि इथे आहे चाट मसाला, हा तर प्रत्येक घरामध्ये असेलच चाट मसाला वगैरे। तर एवढं साहित्य लागतं आपल्याला आणि यामध्ये तुम्हाला जर जे साहित्य आहे ते तेवढंच वापरू शकता किंवा एखादं साहित्य तुम्ही नाही वापरलं तरी चालेल, काहीही फरक पडत नाही। माझ्या घरामध्ये होतं म्हणून मी वापरत आहे, कारण आदल्या दिवशीच मी पिझ्झा केलेला। तर चला तर आपण सुरुवात करूया। त्याच्या आधी सगळं मी साहित्य व्यवस्थित ठेवून घेते, म्हणजे आपल्याला करायला बरं पडेल। इथे 2 चीजचे क्यूब आहेत, तुम्ही चीज नाही वापरलं तरी चालेल। आता ब्रेडमध्ये मी इथे सगळे सॉस लावून घेते, थोडे एकदम कमी क्वांटिटीमध्ये सॉस लावायचे आहे। प्रथम मी बटर लावून घेते। बटर हे थोडंसं आधीच तुम्ही फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा, म्हणजे ते थोडंसं मेल्ट होईल आणि लावायला आपल्याला ब्रेडला सोपं पडेल। तर इथे एकदम कानाकोपऱ्याने आपण बटर लावून घेऊया, व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। आणि जे सॉस होते ते सगळे मी वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत, की जेणेकरून आपल्याला लावायला बरं पडेल, म्हणजे जेवढे आपल्याला पाहिजे तेवढेच आपण लावू शकतो। डायरेक्ट टाकले तर ते जास्त पडायची शक्यता असते। आता इथं मी तंदुरी मेयो लावलेला आहे, थोडे सॉस लावणार आहे। सॉसचं प्रमाण मी जास्त ठेवणार नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता किंवा जो टोमॅटो केचप असतो तो फक्त लावला तरीही चालेल किंवा मेयोनीज वापरलं तरीही चालेल। तर या पद्धतीने मी सगळं लावून घेते, व्यवस्थित एकदम पूर्णपणे स्प्रेड करून घ्यायचं आहे। आपल्याला सगळे सॉस लावणार आहे मी ब्रेडवरती। तंदुरी मेयो लावलाय आणि इथे मी लावत आहे पिझ्झा सॉस। त्याच्या आधी मी टोमॅटो केचपसुद्धा लावलेला, पिझ्झा सॉस लावणार आहे आणि त्याच्यानंतर शेजवान चटणी। आता इथे मी सगळं हे लावून घेते आहे। त्याच्या आधी मी पॅन इथं तापत ठेवलेला बघा, एक मोठ्या आकाराचा पॅन घेतलेला आहे, कारण मी 4 ब्रेड ठेवणार आहे, 4 ब्रेडचे स्लाइस ठेवणार आहे। त्याच्यामध्ये मी मोठा पॅन घेतलेला आहे। तुम्हाला जर एकच करायचं असेल तर छोटा पॅन घेतला तरीही चालेल। तर पहिल्यांदा मी बटर लावून घेते आणि हे जे स्लाइस आहे ज्याला मी सर्व सॉस लावलेले ते ठेवून घेते, म्हणजे तो मस्त असा भाजला जाईल खालच्या साईडने। आता त्याच्यावर टाकलेलं आहे मी थोडंसं चीज टाकल्यानंतर आपल्याला आपण ज्या कट केलेल्या भाज्या, ज्या शिमला मिर्च कट केलेल्या त्या आपल्याला ठेवायच्या आहेत। तर एक थोडंसं अंतर ठेवून त्या सगळ्या शिमला मिर्च ठेवायच्या आहेत। थोडासा कांदा टाकायचा आहे, छोटे छोटे ते आपण तुकडे केलेले शिमला मिर्च आणि कांद्याचे ते आपल्याला असे या पद्धतीने ठेवायचे आहेत।
लाल शिमला मिरची नसेल तर तुम्ही टॅमॅटो पण वापरू शकता, काहीही हरकत नाही। आणि हिरवी शिमला मिर्च तर आपल्याला बाजारात पटकन भेटून जाते। तर हे जे साहित्य आहे मी पिझ्झा करण्यासाठी आणलेलं, त्यामुळे माझ्या घरामध्ये ते जास्तीचं होतं। तर चला म्हटलं आपण ब्रेड पिझ्झा करूया, त्यामुळे हे साहित्य मी वापरलेलं आहे। आता गॅस हा मी मीडियम केलेला आहे आणि सगळं भाज्या जे ठेवून झाल्यानंतर इथे मी पुन्हा चीज किसून टाकलेला आहे किसणीने। आणि तुमच्याकडे चीज नसेल तर तुम्ही फक्त अशा भाज्या ठेवू शकता। तर इथे मी दुसरा ब्रेड पण तयार करून घेते। आणि तुमच्याकडे जर 2-3 प्रकारचे सॉस असतील तर कोणताही सॉस तुम्ही कधीही लावू शकता, असं नाही की पहिला हाच लावला पाहिजे आणि किंवा दुसरा लावला पाहिजे। तुम्ही पुढे मागे करू शकता, काही म्हणजे त्याच्याने काही प्रॉब्लेम होत नाही किंवा टेस्टमध्ये काही फरक पडत नाही। फक्त क्वांटिटी तुम्हाला ठरवायची आहे की तुम्हाला कितपत लावायचं आहे। आता मी इथे कमीच लावलेले आहे। आणि जी शिमला मिर्च, कांदा, टॅमॅटो ते तुम्ही थोडंसं भाजीसुद्धा करून घेऊ शकता त्याची, म्हणजे जी पिझ्झावरती आपण भाजी स्प्रेड करतो तशी तुम्ही भाजीसुद्धा करून घेऊ शकता। तर इथे पिझ्झाची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी घरामध्ये पिझ्झा कसा करते। खूप सुंदर होतो, बाहेर जेवढा सुंदर आपण लागत नाही, खात नाही किंवा टेस्ट लागत नाही, तितका सुंदर आपल्या घरी होतो पिझ्झा। ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल। त्या पिझ्झासाठीच मी हे सामान आणलेलं, तर भरपूर सामान उरलं तर म्हणून मी हे ब्रेड पिझ्झा करत आहे हे सामान वापरून। तर इथे त्याच पद्धतीने जसं आपण पहिला ब्रेड केलेला त्याच पद्धतीने दुसराही आपण करून घेऊया, तयार करून घेऊया। किंवा एकदम तुम्ही 4 ब्रेड करून एकदम पॅनवरती ठेवले तरीही चालेल किंवा एक ठेवला तरीही चालेल। तर इथे मी सगळं कांदे वगैरे ठेवून घेते आहे। आता इथे पण सुद्धा तुम्ही क्वांटिटी किती ठेवायची ही तुमच्यावरती आहे। तर आता दुसरा पण मी ठेवलेला आहे, ब्रेड स्लाइस ठेवलेली आहे। भाज्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि मस्त असं चीज किसून घ्यायचं आहे। सुंदर टेस्टी लागतो हा पिझ्झा आणि झटपट होणारा आहे, मुलांना आवडतो सुद्धा। एखादा मसाला वगैरे असेल किंवा तुम्ही साधा आपलं चाट मसालासुद्धा तुम्ही वरतून टाकला तरी पण खूप चांगली टेस्ट येते। तर आता जे चीज उरलेलं ते मी पूर्ण किसून घेते आहे। तुमच्याकडे बटर जरी नसेल तरी थोडंसं तेल तुम्ही लावून ब्रेड वगैरे मस्त असा शेकून तुम्ही त्याच्यावर नंतर भाज्या वगैरे स्प्रेड करू शकता आणि ते चांगलं भाजायचं आहे। आता इथे मी झाकण ठेवते, एक मंद गॅस केलेला आहे आणि झाकण ठेवलेलं आहे। एक 5 मिनटं मी झाकण ठेवलेलं, कारण आधीच मी पॅन व्यवस्थित असा तापून घेतलेला, त्याच्यानंतर मी ब्रेड साईज ठेवलेल्या, त्यामुळे मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत ब्रेड स्लाइस। तर मी झाकण ठेवून 5 मिनटं वितळून दिलं जे आपण चीज त्याच्यावर किसलेलं ते। त्याच्यानंतर मी चिली फ्लेक्स टाकते आहे आणि जो पिझ्झाचा मसाला होता तो मी टाकते आहे। तुम्ही त्याच्याऐवजी चाट मसालासुद्धा टाकू शकता। ज्या आपण शिमला मिरची घेतलेल्या त्याची मस्त अशी भाजी करूनसुद्धा तुम्ही ब्रेडवर स्प्रेड करू शकता, खूप सुंदर लागतं तसंही आपण केलं तरी। जर आपण शिमला मिरची भाजी करून ब्रेडवरती स्प्रेड केली तर ती वेगळीच अशी चव लागते, कोणताही सॉस किंवा कोणतेही मसाले टाकायची गरज नाही। आपण रेग्युलर भाजी करतो तशीच करून आपण ब्रेडवरती पसरवायची आहे आणि शेकायचं आहे चांगलं। खूप सुंदर लागतो तसा ब्रेड पिझ्झा करून खाल्ला तरी। हिरवी शिमला मिर्च तर पटकन आपल्याला बाजारात मिळून जाते, टॅमॅटो आणि कांदा तर घरामध्ये असतोच। तर अशा प्रकारे तुम्ही जर ब्रेड तुमच्याकडे शिल्लक राहिला तर या प्रकारे तुम्ही करून खाऊ शकता। वेगळा असा हा नाश्त्याचा प्रकार होऊन जातो। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।